वर्ड प्रॉब्लेम. ठीक आहे, क्वेश्चन नंबर आहे हा आपला 7. ठीक आहे, त्यातला फर्स्ट. ओके, सगळ्यात लास्ट आणि स्वीट असतं, हे खूपच छान असतं वर्ड प्रॉब्लेम. ओके, वर्ड प्रॉब्लेम म्हटलं म्हणजे तुम्ही असं ते एक पॅराग्राफ नका वाचत जाऊ, लक्षात ठेवा. त्याला नेहमी आपण कसं लक्षात ठेवलेलं, काय सांगितलं होतं, ओनली वन सेंटेन्स रीड करायचं. ओके, त्यातून तुम्हाला काय समजलं हे काय करायचं, आपण रफ मध्ये पहिले मांडायचं. डन इट. तर आता आपण मी तुम्हाला त्याच पद्धतीने सांगणार आहे. ठीक आहे, कोणीही असं या भाषेत नाही शिकवत. ते तुम्हाला पहिले काय करतील, पूर्ण वर्ड प्रॉब्लेम वाचून दाखवतील. ठीक आहे, आणि त्यानंतर म्हणतील चला आता आपण याला हे एक्स अजून करायचं, याला वाय अजून करायचं. पण का अजून केलेलं आहे, आपल्याला काय विचारलेलं होतं हे कोणी सांगतच नाही. आणि वास्तविक हेच बेसिक असतं. ओके, सो बघा आता तुमच्यासोबत मी पण सॉल्व्ह करत जाते. जसं सांगितलं तुम्हाला वन सेंटेन्स रीड करायचे आपल्याला. ठीक आहे, त्या हिशोबाने चला. तो सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम. अ 2 डिजिट नंबर. फर्स्ट काय म्हटलंय, 2 डिजिट नंबर. सो सपोज आपण एक्स आणि वाय हे 2 डिजिट नंबर आहे. म्हणजेच हे काय होतं, एक्स वाय असा एक काहीतरी नंबर आहे माझ्याकडे. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल कन्सिडर आहे हा, तो 11 हा असू शकतो. कन्सिडर इट्स 11. ठीक आहे, तर 11 आपण 2 डिजिट नंबर आपण. ओके, जेव्हा आपण डिजिट हा वर्ड यूज होतो तर तेव्हा हे ऍक्च्युअल मध्ये काय असतं, 10x प्लस वाय. ठीक आहे, 10x प्लस वाय असं असणार आहे ओरिजिनल नंबर. का बरं असं असणार आहे बघा. आता 11 जेव्हा मी म्हटलं नंबर, तर हा 11 कसा आला होता. ठीक आहे, सांगते. जसं आता मी इथे याच्या वरच लिहिलेलं बघा, एक्सच्या वरती 1 आहे. बघा पुन्हा एकदा दाखवते. एक्स वाय हे असे काहीतरी 2 डिजिट नंबर आहे. ओके, त्यात मी म्हटले सपोज आपण चला 11 पण नको, 12 हा माझा एखादा नंबर असेल फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, तर हा 12 आपण कसा लिहित होतो, 10 प्लस 2. 10 प्लस 2 करेक्ट आहे. ठीक आहे, तर इथे सुद्धा तेच झालेलं आहे बघा. 10x प्लस वाय कळतंय, 10x प्लस वाय. दिस इज युनिट प्लेस, दिस इज टेन्स प्लेस. आठवतंय, डिजिट म्हटलं म्हणजे हेच असतं. ओके, सो आता काय झालं मग, 10x प्लस वाय. डन केलं आपण, इथे दाखवलं करू. ठीक आहे, म्हणजेच काय, हा माझा ओरिजिनल नंबर झाला. फॉर एक्झाम्पल दिस इज माय ओरिजिनल नंबर. कारण की त्याने नंबर तर काही दिलेला नाहीये, त्यामुळे हे अझम्पशन आहे माझं. ठीक आहे, म्हणजेच काय, मी काय अजून केलं, कशावरून अजून केलं हे कळलं तुम्हाला. ठीक आहे, मे बी ते तुम्हाला गाईड मध्ये डिरेक्टली दिलं असेल तुम्हाला की कन्सिडर टेन्स प्लेस नंबर एक्स आणि युनिट प्लेस नंबर बी वाय. ठीक आहे, असं असू शकतं. ठीक आहे, तर मग ते का बरं आलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं इथे. कसं घेतलं आपण, 10x प्लस वाय. ठीक आहे, हा युनिट घेतला आपण, हा टेन्स घेतला आपण. एक्स वाय हा माझा एक टोटल नंबर आहे. ओके, त्यानंतर आपण काय केलं, टेन्सला काय घेतो आपण, 10x असतं. ओके, युनिटला काय असतं सरळ प्लस वाय. ओके, त्याप्रमाणे आपण घेतो, हे कळलं. सो आता त्यांची फर्स्ट कंडिशन आपल्याला पण भेटलेली आहे. काय म्हणत होते फर्स्ट कंडिशन मध्ये. ठीक आहे, सो 2 डिजिट नंबर. ओके, सो गिवन म्हणूया. वर्ड प्रॉब्लेम बघा, लक्षात ठेवा. हा कुठल्या याच्यात सॉल्व्ह करायचे लक्षात ठेवा. गिवन म्हणायचं. गिवन मध्ये त्यांची फर्स्ट कंडिशन काय होती, 2 डिजिट नंबर. लिहिलं ऍज इट इज 2 डिजिट नंबर. ठीक आहे, व्हॉट इज 2 डिजिट नंबर अजून करायचे होते. मी डायरेक्ट घेऊ का असं, 10x प्लस वाय. ओके, काय आहे माझं मग हा 10x. मग तेव्हा आपल्याला सेंटेन्स इथून घेता येईल. सेंटेन्स कसं घ्यायचं बघा, याच्यावरून घेते मी आता. कन्सिडर. ओके, कन्सिडर युनिट प्लेस नंबर बी वाय. युनिट प्लेस नंबर बी वाय. ओके, अँड टेन्स प्लेस नंबर बी एक्स. टेन्स प्लस बी एक्स डिरेक्टली घेऊ मी असं. देअरफॉर मग ओरिजिनल नंबर मला कसा येतोय, हा 10x प्लस वाय. ओके, बघा मी पहिले काय केलं, सिम्पली इक्वेशन फाइंड केलं पहिले. ओके, आणि त्यानंतर मग इथे सेंटेन्स घेतलं. जनरली आपण काय करतो, उलट करत असतो. बरोबर आहे, आपण काय करतो, आपल्याला पहिले काय फाइंड आउट करायचंय तिथपर्यंत आपण वाचतो आणि नंतर पुन्हा विसरूनच जातो की आपल्याला करायलाच काय लावलंय. ओके,
सो फाइंड काय करायचंय ते तर आपण अजून करतो, बट करायचं काय आहे याचं काय, पुढे मोठा क्वेश्चन मार्क, तर तो क्वेश्चन मार्क आपल्याला पुन्हा करायचा नाहीये. त्यामुळे स्टेप बाय स्टेप जा. पहिले नेहमी फर्स्ट सेंटेन्स वाचा. वाचल्यानंतर तुम्हाला काय समजलं, रफ मध्ये पेपर मध्येच तुम्हाला करता येतं. माहिती आहे ना, पेपर एवढा मोठा असतो, आन्सर शीट तुमची, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एका साइडला पार्टिशन द्या, वरती रफ कॅल्क्युलेशन म्हणून लिहा. तिथे तुम्हाला गुणाकार काय भागाकार XYZ गोष्टी तुम्हाला तिथे करता येईल. वर्ड प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इक्वेशन तिथे करता येईल, ठीक आहे. त्यानंतर ओके, कन्सिडर युनिट प्लेस नंबर बी वाय आणि टेन्स प्लेस बी एक्स. सो माझा ओरिजिनल नंबर आहे आता 10x प्लस वाय. ओके, फर्स्ट कंडिशन झाली आपली. सेकंडला ते काय म्हणताय, अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंज. ओके, द नंबर विथ डिजिट इंटरचेंज, ठीक आहे. आता इंटरचेंज केलेले आहे. सो सेकंड कंडिशन काय झाली, देअरफॉर आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट, असं म्हणू आपण, आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट. हे इक्वेशन कसं होईल मग, सिंपल आहे, 10y प्लस एक्स, ठीक आहे, बरोबर आहे. त्यामुळे रफ काढण्याची काही गरज नाहीये. केला आपण इंटरचेंज, लगेच केलंय, ठीक आहे. नेक्स्ट याला काय म्हणताय ते, हा आता कम्प्लीट सेंटेन्स बघूया. आता यांचं 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंज ऍड अप टू 143. ओके, सो बघा तुम्हाला पहिलं इक्वेशन तुम्हाला इथे भेटतंय, ठीक आहे. ते म्हणताय ह्या दोघांची ऍडिशन, राईट आहे. मी थर्ड पॉइंट घेते, add the original digit number, add the original digit, ठीक आहे. आपण असं म्हणूया, add original digit number and number interchange and number interchange. ओके, जसं त्यांनी वाक्य दिलं आहे तसंच लिहिलं. आता आपण काय करूया, सो 10x प्लस वाय प्लस 10y प्लस एक्स अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट, 143. हे आहे तुमचं फर्स्ट इक्वेशन. ओके, हे तुमचं आहे फर्स्ट इक्वेशन. सॉल्व्ह करून घेऊया का आपण इथेच. देअरफॉर दिस इज 11x प्लस 11y इज इक्वल टू व्हॉट, 143. सो देअरफॉर काय होईल, 11 कॉमन इन x प्लस y and this is 143 divided by 11. Okay, so बघा आता यांचं आपल्याला काय करायचं होतं, डिव्हिजन करायचं होतं, ठीक आहे. तर 11 ची प्रॉपर्टी एक अशी आहे, प्रॉपर्टी म्हणण्यापेक्षा त्याचं मल्टिप्लिकेशन एक अशा प्रकारे त्यांनी एक फॉर्म्युला मला आठवतो, तो सांगते मी. बघा आता आपला टोटल नंबर काय आहे, 143 डिवायडेड बाय काय आहे, 11 आहे. ओके, जेव्हा 11 साठी सांगते हा मी फक्त हे. ओके, 11 आहे आणि हा नंबर किती आहे, 1. बघा फर्स्ट युनिट प्लेस नंबर आणि हा 100 प्लेस नंबर काय आहे, तो 1 आणि 3 आहे. या दोघांची ऍडिशन आहे का, तो 4. ओके, जेव्हा असं असेल ना तेव्हा हेच आन्सर काय येतं, 13 येतं. कळलं का कसं आलं ते 13 आन्सर. म्हणजेच बघा युनिटला काय आहे, 3 आहे, 100 प्लस ला काय होतो, 1. टोटल नंबर किती होतो, 13 होतो आणि त्याचं ऍडिशन आहे का, 4. राईट. जेव्हा तुम्ही 13 ला 11 मल्टिप्लाय करेल ना तर तेव्हा 143 इथे केलं होतं मी मगाशी, ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला डिव्हिजनचं काम असलं. काय आन्सर आहे, 13. सो देअरफॉर x plus y is equal to what, 13. This is equation number first. Done. बॉक्स टाकला आपण याला. आता नेक्स्ट याच्यात ते काय म्हणताय ते बघूया आपण, ठीक आहे. ओके, द डिजिट इन द गिव्हन नंबर. ओके, इन द गिव्हन नंबर म्हणजे आपल्या ओरिजिनल नंबर मध्ये, ठीक आहे. डिजिट इन युनिट प्लेस इज 3. ओके, एक मिनिट हा आपण मांडूया पहिले. गिव्हन नंबर द डिजिट इन युनिट प्लेस. ओके, माझा ओरिजिनल नंबर आहे एक्स आणि वाय चा, ठीक आहे. ओके, तर फर्स्ट कंडिशन भेटली आपल्याला. फर्स्ट कंडिशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला भेटला आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू व्हॉट, 13. ओके, नाव आता त्यांनी सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलेलं आहे, सेकंड कंडिशन मध्ये म्हटलेलं आहे
in the given number the digit in unit place. Now आता आपला digit in unit place of original number. ठीक आहे, हा माझा ओरिजिनल नंबर आहे, बट त्याने आता काय कन्सिडर करायला लावलाय, फक्त डिजिट्स. ओके, सो डिजिट इन द ओरिजिनल नंबर. ओके, ऍट युनिट प्लेस. युनिट प्लेसला काय आहे माझं, y आहे. ओके, इज इक्वल टू काय म्हणते त्यांनी नेक्स्ट मध्ये, digit in unit place is 3 more than the digit in the tens place. Okay, digit in unit place is okay 3 more than 3 plus होतो 3 more than the digit in the tens place. म्हणजेच तुमचं इक्वेशन हे झालं सेकंड इक्वेशन. म्हणजेच काय, आता बघा आपण डायरेक्टली सोल्युशन लागली. ठीक आहे, x प्लस y इज इक्वल टू 30 हे तुमचं आहे फर्स्ट इक्वेशन. अँड सेकंड इक्वेशन काय होईल तुमचं, y मायनस x इज इक्वल टू 3. y का बरं, कारण की तो आपला डिजिट इन युनिट प्लेस आहे. ओके, आपण हे इक्वेशन इथे मांडलेलं होतं, रफ मध्ये केलेलं आहे. ओके, सो सेकंड कंडिशन आहे आपली ही. रिअरेंज करूया काय ना, x रिअरेंज म्हणजे कसं, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 रिअरेंज केलंय, त्यामुळे इक्वेशन नंबर काय आहे हे सेकंड. सो बघा फर्स्ट आणि सेकंड सिंपल आहे, ऍड करूया का आपण, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट अँड सेकंड. ओके, त्यामुळे काय होईल, देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 प्लस मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू, सॉरी हे 13 होतं प्लस हे किती होईल 16. x get cancel, this is 2y. y is equal to what, 8. 16 divided by 2 that is 8. ओके, y भेटला, लगेच x काढूया आपण. सो पुट y is equal to 8 इन इक्वेशन. कुठल्याही इक्वेशन मध्ये घ्या, आयदर फर्स्ट और सेकंड. आपण सेकंड मध्ये घेऊया का, ठीक आहे. चलो मायनस एक्स प्लस 8 इज इक्वल टू 3. देअरफॉर मायनस एक्स ऍज इट इज इक्वल टू 3 ऍज इट इज. प्लस 8 इक्वल टू च्या इकडे आला म्हणजे मायनस 8 अँड देअरफॉर दिस मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 5. देअरफॉर मायनस गेट कॅन्सल अगेन, दिस एक्स इज इक्वल टू 5. व्हॉट इज माय ओरिजिनल नंबर, ओरिजिनल नंबर हा आहे आपला 10x प्लस वाय. सो म्हणजेच काय होत आहे, 10 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 8. ओके, म्हणजे हा काय नंबर आला, हा तुमचा आला आहे 58. ओके, ठीक आहे. सो त्यांनी आपल्याला काय काढायला लावलेलं होतं, फाइंड द ओरिजिनल नंबर. ते मे बी तुम्हाला सांगतील डिफर बिटवीन देम, विच इज द ग्रेटेस्ट नंबर और विच इज द ग्रेट युनिट प्लेस. ठीक आहे, हे सुद्धा ते तुम्हाला फाइंड करायला लावतील. ठीक आहे, और ऍज अ रेशो. ठीक आहे, चलो सेकंड वन घेऊया आपण. ओके, सो सेकंड क्वेश्चन मध्ये एका लेडीचं नाव दिलंय ऍज अ कांताबाई. ती काय करते, बॉट 1.5 kg ऑफ टी प्लस 5 kg ऑफ शुगर फ्रॉम द शॉप. ओके, 1.5 kg ऑफ टी प्लस 5 kg ऑफ शुगर फ्रॉम द शॉप. ओके, अगेन शी पेड ₹50 ऍज अ रिटर्न फेअर फॉर रिक्षा. ओके, यांनी काय दिलेलं आता, एक्सपेन्सेस दिलेले आहे. ओके, टोटल एक्सपेन्सेस किती होते पुन्हा, हा 700. सो आता बघा हे कसं सॉल्व करायचं. ठीक आहे, आता मी काय दिलेलं आहे, 2 क्वांटिटी दिले आहे. लेडीचे काय, लेडीचं नाव दिलेलं आहे, कोण आहे ती, कांताबाई. ओके, सो टी किती घेतली तिने, 1.5 kg. डन, टी किती आहे 1.5 kg. ओके, शुगर किती म्हणते ती, शुगर इज इक्वल टू 5 kg. डन. आपण जेव्हा एक्सपेन्स काढतो, ठीक आहे, एक्सपेन्स काढतो म्हणजेच आपण फॉर एक्झाम्पल जसं आता इथेच म्हटलेलं आहे, ते घेतले तिने 1.5 kg. पर केजी किती असणार आहे, रुपीज आपण त्याला मल्टिप्लाय करतो. ओके, तेवढे आपल्याला त्याला पैसे अमाऊंट पे आउट करायला लागतात शॉपकीपरला. सो आपण एक काम करू, x रुपीज. ओके, शुगर साठी घेऊया y रुपीज. ऑफकोर्स डिफर असणार आहे. ओके, ठीक आहे ना. अगेन त्यांनी काय म्हटलेलं आहे, अजून ते म्हणताय फ्रॉम द शॉप शी पेड ₹50 रिटर्न फेअर. ओके, रिटर्न फेअर किती आहे तिचे, पुन्हा ₹50. ठीक आहे, आता बघा, आणि हा टोटल एक्सपेन्स तिचा किती आहे,
हा टोटल एक्सपेन्स तिचा आहे कम्प्लिटली 700. सो आता बघा क्वेश्चन नंबर 7 मधला आपला हे सेकंड आहे. त्यात गिव्हन कसं मांडूया आपण, तिथं जसं म्हटलंय आपण 1.5 kg इंटू एक्स रुपीज म्हणजेच काय रेट ऑफ टी बी एक्स. ओके, याच्यावरून ते सेंटेन्स येते आपला रेट ऑफ टी बी एक्स. फर्स्ट वन इज रेट ऑफ टी ओके बी एक्स. ठीक आहे, एकूणच घेतला आपण ते. सिमिलरली फॉर शुगर बी वाय. ओके, शुगर बी वाय तुम्हाला हे सेंटेन्सेस लिहावे लागणार आहे. ओके, वर्ड प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जस्ट ऍज अ रफ कॅल्क्युलेशन हे तुम्हाला तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहित आहे. ओके, मग त्यामुळे तुम्हाला याच्यावरून तुम्हाला सेंटेन्सेस इथे बनवावे लागणार आहे आणि गिव्हन मध्ये ते कंपल्शनच आहे, तुम्हाला ते सेंटेन्सेस मेन्शन करावे लागतील, लिहावेच लागतील. ठीक आहे, आता पुढे बघा. ओके, मग तिचा आपण टोटल एक्सपेन्सेस फर्स्ट कंडिशन अप्लाय करूया का फटाफट तिथूनच. ओके, 1.5 kg of X plus 5 kg of sugar. ओके, प्लस 50 ऍज अ फेअर एक्सपेन्सेस. टोटल किती झाला त्याचा, टोटल आहे हे 700. राईट, हे टोटल किती आहे तिचं 700. देअरफॉर हे कसं सॉल्व्ह करतो आपण, 2 1 20 3/2x plus 5y. दिस 50 आपण इकडे टाकूया प्लस 50 इकडे आला म्हणजे -50 होत आहे. देअरफॉर हे काय होईल 3x plus 10y. ओके, मी डायरेक्ट मल्टिप्लाय केलंय इज इक्वल टू 2 इन द ब्रॅकेट. करा बरं हे सॉल्व. 700 minus 50 0 5 1 650. राईट, म्हणजेच हे किती होत आहे. देअरफॉर 3x plus 10y इज इक्वल टू 1300. ओके, 2 multiplied 650 is 1300. हे काय झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन झालंय. 3x plus 10y is equal to 1300. ओके, ना मग जेव्हा हे कांताबाईने काय केलं होतं, ती दुकानात गेली, एका शॉप मध्ये गेली स्वतः. ओके, तिने जेव्हा दुकानात गेली तेव्हा तिने ह्या वस्तू घेतल्या, टी आणि शुगर. ओके, त्यांचे रेट आपल्याला माहिती नाही, त्यामुळे टी साठी आपण एक्स घेतलाय, शुगर साठी आपण वाय घेतलाय. ओके, तो टोटल एक्सपेन्स इथे मांडला आपण. ठीक आहे, सेकंड कंडिशन मध्ये ती काय करते आता, डन. नेक्स्ट मंथ. ओके, पुढच्या महिन्यात ऑफकोर्स हे तिने एका महिन्याभरच्या वस्तू घेतल्या. ठीक आहे, नेक्स्ट मंथ मध्ये ती काय करते आता, ह्याच वस्तू ती काय करते प्लेस ऑर्डर ऑनलाईन. ओके, या सगळ्या वस्तू ती ऑनलाईन ऑर्डर करते. ठीक आहे, तर त्या ऑनलाईन ऑर्डर मध्ये किती घेते ते बघा आता. 2 kg of टी. सो 2 multiply by x, कारण आपण टी साठी काय वापरला आहे, x वापरला आहे. ओके, प्लस अगेन 7 kg of sugar. ओके, तो 7y येणार kg of sugar. ओके, देन दॅट इज इक्वल टू व्हॉट, तिने किती पे आउट केलाय 880. ओके, सो 880. हे काय झालं तुमचं सेकंड इक्वेशन. ठीक आहे, म्हणजेच 2x plus 7y आणि हा आहे 3x plus 10y. आता सोडवायला सोपं आहे का. ठीक आहे, आपण एक काम करू, हे बघा, तर डायरेक्टली सोडवू का मी इथे. सो मी म्हणू का इथे मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2. ठीक आहे, देअरफॉर पार्टिशन पण टाकून देऊ. देअरफॉर 2 इन द ब्रॅकेट, फर्स्ट इक्वेशन काय आहे 3x plus 10y इज इक्वल टू 1300 ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, देअरफॉर हे किती होतं 6x plus 20y इज इक्वल टू 2600. डन. हे आपण इक्वेशन नंबर देऊया थर्ड. ठीक आहे, आता हे सॉल्व करू. मल्टिप्लाय. ओके, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. सो 3 इन द ब्रॅकेट 2x plus 7y is equal to 880 ब्रॅकेट कम्प्लीट. सॉल्व दिस. 6x plus 21y is equal to 0 2640. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 4. ओके, थर्ड आणि फोर्थ पॅरलल भेटले. सो सबट्रॅक्ट करूया आपण. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम थर्ड किंवा थर्ड फ्रॉम फोर्थ घेऊया आपण. ठीक आहे, थर्ड फ्रॉम फोर्थ.
ठीक आहे. सो फोर्थ इक्वेशन काय आहे 6x प्लस 21y इज इक्वल टू 2640 मायनस 6x प्लस 20y इज इक्वल टू 2600. ओके 2600. सो मायनस केलं म्हणजे सेकंड इक्वेशनचं साइन चेंज, हे होतं 40. दिस इज y, गेट कॅन्सल, राईट. y इज इक्वल टू किती आलेला आहे 40. y म्हणजे काय आहे, y इज द रेट फॉर शुगर. ओके y इज द रेट फॉर शुगर आहे. पहिले आपण x पण काढून घेऊया, ठीक आहे. आणि त्यांनी काय फाइंड आउट करायला आहे, फाइंड पेड रेट फॉर टी अँड शुगर. ओके सो शुगर साठी किती रेट पे आउट केलाय तिने 40, राईट. आणि ओके हा आता याच्यामध्ये बरं पहिले आपण एक काढून घेऊ आणि टी साठी किती रेट आहे तो बघूया आपण, ठीक आहे. सो पुट y इज इक्वल टू 40 इन इक्वेशन. सिंपल इक्वेशन शोधा बरं पटकन. सिंपल इक्वेशन फर्स्ट, ठीक आहे. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. ओके देयरफॉर 3x ऍज इट इज प्लस 10 मल्टीप्लाय बाय 40. डायरेक्टली घेऊ का मी 400 इथे, ठीक आहे. दिस इज 400 1300. ओके देयरफॉर दिस इज 3x ऍज इट इज 1300 ऍज इट इज प्लस 400 मायनस 400 इक्वल टू च्या इकडे आला म्हणून देयरफॉर 3x ऍज इट इज अगेन 900. Therefore, this x is equal to what? 900 divided by 3, that is equal to 300 rupees for कशासाठी आहे x म्हणजे काय होतं आपलं t, रेट फॉर t. ओके सो आता बघा हा ते तुम्हाला 5-6 वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारते. ओके क्वेश्चन ऐका आता कसे असतील ते. आयदर डिफरन्स बिटवीन असणारे रेट फॉर शुगर अँड टी, फर्स्ट सिंपल असेल तो, ऍड असेल, मल्टिप्लिकेशन असेल, और फाइंड द रेशो फ्रॉम टी टू शुगर आहे का शुगर टू टी आहे तेवढं बघा वाक्य. ओके सेकंड वन मध्ये वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन कसा आहे त्याच्यात आय थिंक हा जसं या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी मेन्शन आहे कांताबाई बॉट ओके फ्रॉम द शॉप. ओके याच्यात कसं सांगितलंय ती स्वतः एका शॉप मध्ये गेली आहे. ओके सेकंड मध्ये कसं सांगितलंय कंडिशन ऑनलाईन ऑर्डर. ओके सो ते असं पण म्हणू शकते ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर शुगर तिने सम केजीची घेतली असेल तर त्याची रेट किती आहे, किंवा टी एवढ्या केजीचं घेतलं तर त्याचं रेट किती आहे. मग ते बघा फक्त ऑनलाईन विचारलेलं आहे का ती स्वतः तिथे गेले तेव्हाच विचारलंय. ओके किंवा या दोघांचाही डिफरन्स विचारलाय. दोघांचाही डिफरन्स मध्ये तिने शॉप मधून काय घेतलं त्या वस्तू, नंतर ऑनलाईन मधून काय घेतलं त्या वस्तू आणि त्यांचा डिफर. ठीक आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन या एकाच मध्ये तयार होतात. आता या क्वेश्चन मध्ये रफ काढण्याची गरज नाहीये, ऑलरेडी डायग्राम मध्ये सगळं त्यांचं रफ आहे. रफ कॅल्क्युलेशन मध्ये क्वेश्चन काय आहे बघा तुमचा. क्वेश्चन असा आहे तुमचा सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम टू फाइंड द नंबर ऑफ नोट दॅट अनुष्का हॅड अँड कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ओके सो ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे अनुष्का हॅड एक्स नोट ऑफ ₹10 जे म्हटलंय ना तिथे ऍक्च्युली 100 आहे. ओके त्यानंतर वाय नोट्स ऑफ ₹50. ओके सो अनुष्का बॉट फर्स्ट टेबल जर आपला जो आहे तो आपला काय आहे क्वेश्चन इक्वेशन नंबर 1 आहे, त्यांनी ते सुद्धा मेन्शन केलं आहे. ओके इक्वेशन नंबर 1 तिथेच आपल्या येतात. ओके ₹100 आहे कशासाठी एक्स नोट साठी, आणि हा वाय नोट साठी किती आहे ते ₹50 आहे. ओके आणि टोटल ठीक आहे मग तिला किती भेटताय 2500 फ्रॉम आनंद ऍज अ डिनॉमिनेशन. ओके ऍज अ डिनॉमिनेशन. सो फर्स्ट इक्वेशन कसं येतं बघा तुमचं या एकाच वाक्यावरून इक्वेशन कसं येतंय 100x प्लस बाकी काहीच लिहायची गरज नाहीये 50y इज इक्वल टू 2500. हे काय आहे तुमचं फर्स्ट इक्वेशन. ओके ठीक आहे हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. पार्टिशन देते. सेकंड इक्वेशन सेकंड बॉक्स आहे तुमचा. काय म्हणते आनंद इंटरचेंज द नोट. इंटरचेंज केल्या नोट्स म्हणजे काय केलं आहे वाय नोट साठी किती रुपीज येणार आहे तुमच्या 100. ओके आणि अनुष्का वुड हॅव रिसीव्ड ₹500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाउंट. ओके सो
पुढे ते कसं येते मग. ठीक आहे, इंटरचेंज नोट केलेला आहे म्हणजेच काय असणार आहे 100 इंटरचेंज नोट केलाय. ठीक आहे, सो एक्स साठी किती असणार आहे रुपीज 50 रुपीज, वाय साठी किती असणार आहे ते 100 रुपीज. हे मी इथेच रफ मध्ये दिलं करून. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला इक्वेशन कसं भेटतं हे 50x प्लस 100y इज इक्वल टू व्हॉट 500. ओके, डायरेक्ट व्हायसे वर्सा कंडिशन आहे माहिती आहे मला, बट त्याआधी आपल्याला सिंपल फॉर्मॅट मध्ये सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे, 150 इथे 50 कॉमन काढू. ठीक आहे, सो हे होतं 2x प्लस y इज इक्वल टू हा होतो 2500. हा 50 मी डायरेक्टली इथे डिवाइड घेते. ठीक आहे, हे होतं 50. Therefore 2x plus y is equal to किती 50. ओके, 2x plus y is equal to किती आलेला आहे 50. तसंच इकडे पण सॉल्व्ह करून घेऊया. इथे कसं येत आहे पुन्हा 50 कॉमन इन x plus 2y. ओके, इज इक्वल टू हे आहे 500. ठीक आहे, म्हणजेच काय x plus 2y इज इक्वल टू किती आलं आहे 10. सिंपल इक्वेशन आलेले आहे हेच फर्स्ट आणि सेकंड. आपण काही सॉल्व्ह नाही केले म्हणजे काही चेंजेस नाही केले त्याच्यामध्ये, आहे तेच इक्वेशन सिंपल फॉर्मॅट मध्ये सॉल्व्ह केले. ठीक आहे, आता आपण याला 2 ने मल्टिप्लाय करून घेऊया. याला ते सोपं पडेल. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. ठीक आहे, therefore 2 इन द ब्रॅकेट काय इक्वेशन आहे आपलं हे 2x प्लस y इज इक्वल टू 50 ब्रॅकेट कंप्लीट. therefore हे काय होईल 4x plus 2y is equal to 100. therefore okay, so 4x plus 2y is equal to 100. हे आपलं होईल इक्वेशन नंबर 3. ओके, आता काय करू आपण सबट्रॅक्ट. डन. सो सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. ओके, सो काय आहे थर्ड इक्वेशन 4x plus 2y is equal to 100 minus x plus 2y is equal to 10. सो करा सबट्रॅक्ट होतं इक्वेशन सेकंडचं साइन चेंज होतं. हे होतं 90. 2y गेट कॅन्सल. दिस इज 3x and therefore this x is equal to what 30. 30 काय आले तुमचे नोट्स, राईट. 30 नोट्स आले आहे. त्यांनी काय करायला लावलेलं आपल्याला द नंबर ऑफ नोट. सो x नोट किती आहे त्या 30 आहे. त्याचप्रमाणे y नोट किती होते मग पुट x is equal to 30. ओके, इन इक्वेशन सेकंड मध्येच घेऊया. इन इक्वेशन सेकंड. डन. सॉल्व करा बरोबर. हे कसं होईल हे 30 प्लस 2y इज इक्वल टू 10. सो सेकंड कंडिशन मग कशी येते पुन्हा एकदा बघा. 50x आणि 100y. सो 50x प्लस 100y. आता इथे काय होतंय 500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाउंट. प्रिव्हियस अमाउंट किती आहे 2500 मायनस 500 कारण की 500 अमाउंट लेस झालेली आहे. देअरफॉर मग काय होईल हे 50x प्लस 100y इज इक्वल टू किती आलं हे 2000. ओके, हे आलं का 2000. आता बघा पुढे काय आहे. ठीक आहे, आपण इथे काम करू. 50 कॉमन घेऊया. x प्लस 2y इज इक्वल टू 2000. सो डिवाइड करूया आता. x प्लस 2y इज इक्वल टू 0 गेट कॅन्सल. ठीक आहे, हे किती आलं म्हणजे 40. x प्लस 2y इज इक्वल टू 40 हे आहे फोर्थ इक्वेशन. ठीक आहे, आता बघा हा 2y आणि 2y कॅन्सल कधी होतो. सो डिरेक्टली सबट्रॅक्ट. ओके, सबट्रॅक्ट इक्वेशन फोर्थ फ्रॉम थर्ड. ओके, फोर्थ फ्रॉम थर्ड. डन. सो थर्ड इक्वेशन काय आहे 4x प्लस 2y इज इक्वल टू 100 मायनस x प्लस 2y इज इक्वल टू 40. हे काय आलं मग 60. 2y गेट कॅन्सल. साइन चेंज होतात. हे 3x येतं. देअरफॉर x इज इक्वल टू 20. मग x नोट्स किती आहे त्या 20 नोट्स आहे. ओके, नंतर सो y पण फाइंड आउट करायला आलाय. सो पुट x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन फोर्थ मध्ये घेऊया आपण. देअरफॉर 20 प्लस 2y इज इक्वल टू 40. Therefore, this 2y as it is 40 minus 20 that is 20. Therefore, y is equal to 20 divided by 2. करू का डायरेक्टली मी 10. Therefore, y नोट्स किती आहे मग 10 आहे.
एक्स किती आहे 20 आहे. मे बी अगेन 4-5 प्रकारचे क्वेश्चन येतील, डिफर्ड, ऍडिशन. सो पुन्हा एकदा बघूया आपण क्वेश्चन नंबर 4. ऍक्च्युली पुन्हा एकदा म्हणजे मी हा ऑलरेडी सॉल्व्ह केलेला होता, तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे, तर चला बघूया आपण. ओके, क्वेश्चन नंबर 4 आहे तुमचा. सम ऑफ द प्रेझेंटेजेस ऑफ मनीष अँड सविता. ओके, सम ऑफ द प्रेझेंटेजेस ऑफ मनीष अँड सविता. ठीक आहे, आपण रफ कॅल्क्युलेशन घेतो इथे. मी रफ कॅल्क्युलेट करते इथे. ओके, ओके. सो प्रेझेंटेजेस ऑफ मनीष अँड सविता इज इक्वल टू व्हॉट 31 इयर. ठीक आहे, सो मी एक्स आणि वाय आपण हे दोन व्हेरिएबल यूज करतो. सो मी ते घेतलंय एक्स प्लस वाय इज इक्वल टू व्हॉट 31. सो गिव्हन मध्ये काय घेणार आपण मग गिव्हन काय घेऊ आपण कन्सिडर. ओके, कन्सिडर प्रेझेंट एज ऑफ मनीष. ओके, Manish be X and that of Savita. Okay, that of Savita be Y. फर्स्ट कंडिशन काय म्हटली, त्यांची टोटल एजेस किती होतात ते x plus y is equal to what 31 year. ओके, नाउ आता काय म्हटलंय 3 year ago. So 3 year ago म्हटलं म्हणजे मनीष इज इक्वल टू काय येणार आहे x minus 3. कारण की का बरं आपण मनीषचा एज किती कन्सिडर केला आहे एक्स कन्सिडर केला आहे. सिमिलरली सविता एज किती होणार आहे y मायनस 3. ओके, सो तुमची कंडिशन काय म्हणत आहे 3 year ago. ओके, मनीष एज. ठीक आहे, थर्ड मध्ये घेते मनीष एज 3 year ago. सो ऍट 3 year ago. ओके, लिहिला आपण मनीष एज किती म्हटलं आहे x मायनस 3. दॅट इज इक्वल टू व्हॉट 4 times that age of Savita. What is the age of Savita at 3 year ago? Y minus 3. So solve this equation. X minus 3 is equal to 4y minus 12. Therefore, x minus 4y is equal to minus 12 plus 3. Therefore, x minus 4y equal to minus 9. This is second equation. This is my first equation. Okay. So, आता बघा आपण डायरेक्टली सबट्रॅक्ट करूया का. सो सबट्रॅक्ट. ठीक आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. ओके, सो काय आहे फर्स्ट इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 31 year मायनस x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 9. सो सेकंड इक्वेशनचं साइन चेंज. दिस इज 40 4y प्लस 4y 5y y is equal to 40 divided by 5 that is 8 year. 8 year कोणा y कोणाचे एज आहे 8 year कोणाचे एज होणार आहे that of सविता. ओके, नाउ इथे सोडव का मी पुट y is equal to 8 in equation. ठीक आहे, सविताचे एज काढण्यासाठी इन इक्वेशन सेकंड मध्ये घेऊया का आपण सेकंड इक्वेशन. ठीक आहे, therefore x minus 4 multiplied by 8 in the bracket घेऊ. ठीक आहे, minus 9. Therefore, x is equal to what? 32 minus 9. Therefore, x is equal to minus 9 plus 32. That is, x is equal to what? 23 year. हे कोणाचे एज होईल मग? That of मनीष. ओके, सो त्यांचे प्रेझेंटेजेस काढायला लावलेले आहे. ते मे बी तुम्हाला काढायला लावतील. रेशो ऑफ द एजेस. ओके, सिंपल आहे, काही अवघड नाही. ओके, फिफ्थ क्वेश्चन काय म्हटलं आहे त्यांनी द सॅलरी ऑफ. Okay, in a factory, the ratio of salary of skilled and unskilled worker. Okay, रफ मध्ये घेऊया इथे. As usual, skilled is to unskilled worker. किती म्हटलेलं आहे ते त्यांनी skilled is to unskilled is 5 as to 3. 5 as to 3. म्हणजे skilledचा आहे 5, unskilled आहे 3. आपण ते अजून करताना काय घेऊया x आणि y. ओके, आता पुढे बघा काय म्हटलं त्यांनी टोटल सॅलरी ऑफ 1 day बोथ. ओके, बोथ म्हटलं म्हणजे काय होणार एक्स प्लस वाय. दॅट इज तुमची फर्स्ट कंडिशन काय झाली गिव्हन एक्स प्लस वाय और कन्सिडर स्किल्ड वर्कर
wages for skilled worker be x and that of unskilled worker be y. Okay. सो अजून कसं येणार आहे, कन्सिडर 1 day सॅलरी. ठीक आहे, 1 day सॅलरी फॉर स्किल्ड वर्कर बी एक्स अँड दॅट ऑफ अनस्किल्ड बी वाय. अनस्किल्ड बी वाय. ओके. सो एक्स आणि वाय अजून केली आपण. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, एक्स आणि वाय अजून केली आहे. त्यांनी काय काय म्हटलेलं आहे, रेशो. ठीक आहे, रेशो आपण तिथे घेतला आता. ठीक आहे, याचा अर्थ हा असा होतो का, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 5/3. ओके, म्हणजे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं. देअरफॉर 3x इज इक्वल टू व्हॉट, 5y. ठीक आहे, हे डॉट मध्ये राहू द्या. पहिले आता इकडे बघू आपण फर्स्ट कंडिशन. ओके. सो बोथ सॅलरी किती होते त्यांची, सॅलरी ऑफ 1 डे फॉर बोथ किती आहे, 720. म्हणजेच काय होतं, x प्लस वाय इज इक्वल टू व्हॉट, 720. डन. तुमचं सेकंड इक्वेशन तुमच्या रेशो मध्ये आहे. काय आहे ते इक्वेशन, 3x इज इक्वल टू 5y. देअरफॉर 3x मायनस 5y इक्वल टू 0. हे काय आहे तुमचं सेकंड इक्वेशन, हे आहे तुमचं फर्स्ट इक्वेशन. आता सोडवूया का आपण. ठीक आहे, आता कसं होतं बघा. हा, सो मल्टिप्लाय फर्स्ट इक्वेशन बाय 3 ने करूयात का आपण. ठीक आहे. सो 3 इन द ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल टू 720. ब्रॅकेट कंप्लीट. सॉल्व दिस ब्रॅकेट. 3x प्लस 3y इज इक्वल टू 2160. ओके. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 3. नाउ आता काय करता येईल आपल्याला, सबट्रॅक्ट. सो मी इथे घेऊ का. सो सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. ठीक आहे, थर्ड इक्वेशन काय आहे, 3x प्लस 3y इज इक्वल टू 2160 मायनस 3x मायनस 5y इक्वल टू 0. सो हे काय होईल, हा प्लस होईल. 2160 ऍज इट इज. दिस इज 8y गेट कॅन्सल. नाव y काढू शकतो आपण. 2160 डिवायडेड बाय 8 किती येतं बघा बरं. y येतं 270. y म्हणजे काय आहे, अनस्किल्ड वेजेस आहे. ओके. मग आता स्किल्ड वेजेस कसं काढणार आपण, पुट y इज इक्वल टू 270 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये घेऊया वाटल्यास तर x प्लस 270 इज इक्वल टू 720. देअरफॉर दिस x इज इक्वल टू व्हॉट, 720 मायनस 270 इज इक्वल टू 0. 5. दिस इज 450. सो स्किल्ड वेजेस किती आहे, 450. अनस्किल्ड वेजेस किती आहे, 270. ओके. सिंपल होतं हे सुद्धा. सो आता नेक्स्ट क्वेश्चन तुमचा खूप असा लेंदी दिलेला आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेला आहे, प्लेसेस ए अँड बी आर बोथ 30 किलोमीटर अपार्ट फ्रॉम इच अदर. ओके. अँड दे आर ऑन स्ट्रेट लाईन. डन. सो आपण एक कन्सिडर करूया, ही ए प्लेस आहे, हा बी प्लेस आहे. ओके. आणि इथलं डिस्टन्स त्यांनी किती दिलेलं आहे, टोटली 30 किलोमीटर. ओके. डिस्टन्स कॉमन आहे. नाव अजून काय म्हणताय ते पुढे ते असं म्हणत आहे, हमें ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी ऑन अ बाईक. ओके. हमें ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी. डन. ओके. हमें ए टू बी ऑन अ बाईक. ओके. ऑन बाईक. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे. आणि ओके फाईन. Joseph travel from B to A. Done. Joseph travel from B to A on bike again. Okay. Joseph travel from B to A.
अगेन ऑन बाय. सो इथे डिस्टन्स कॉमन आहे 30 किलोमीटर. ओके, अजून वन सेंटेन्स ऍडिशन इज दॅट काय म्हटलंय, दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट. सो दे मीट आफ्टर 20 मिनिट. ओके, मी डिरेक्टली टाइम म्हणून घेते हे. ओके, सो टाइम आपण आवर मध्ये घेऊया. 20/60 दॅट इज 1/3 आवर्स. डन. ठीक आहे, आता माझ्याकडे काय आहे, डिस्टन्स आहे, टाइम आहे, स्पीड नाहीये. सो स्पीड इज इक्वल टू काय आहे, स्पीड इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. आता मी काय म्हटलेलं आहे, टोटल डिस्टन्स. डन. टोटल डिस्टन्स दिलेला आहे म्हणजेच काय असणार आहे, d1 प्लस d2 इज इक्वल टू dt. d1 मीन्स आपण एक कन्सिडर करू d1 च्या ऐवजी dh, h फॉर हमिद. ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमिद अँड दॅट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ असं कन्सिडर करू. ठीक आहे, आणि ते झालं आपलं टोटल डिस्टन्स ऍज अ 30 किलोमीटर. सो मी लिहू का ते, म्हणजेच काय बघा, आता हे पण अगेन रफ मध्येच घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, घेऊ का इथे मी. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमिद प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ दॅट इज इक्वल टू टोटल डिस्टन्स इक्वल टू 30 किलोमीटर. ठीक आहे, आता माझ्याकडे स्पीड नाही, कोणाचा, दोघांचाही नाही, ना हमिदचा आहे ना जोसेफचा आहे. सो अजून करूया, दिस इज एक्स, दिस इज वाय. सो सेंटेन्स कसं आलं म्हणजे तुमचं बघा, आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. शॉर्ट मध्ये लिहिते मी इथे. ठीक आहे, आता बघा, हा हे लास्ट वन आहे आपलं. फर्स्ट गिवन मध्ये कसं म्हणूया आपण, ओके, गिवन मध्ये काय म्हणूया आपण, गिवन मध्ये म्हणूया आपण स्पीड फॉर हमिद. ओके, स्पीड फॉर हमिद बी एक्स किलोमीटर पर आवर. ठीक है, स्पीड फॉर हमिद. ओके, बी एक्स किलोमीटर पर आवर. ठीक है, एक्स किलोमीटर पर आवर. एंड नाउ दैट फॉर जोसेफ, एंड फॉर जोसेफ इज इक्वल टू व्हाट, वाय किलोमीटर पर आवर. डन. आता मला एक सांगा, आपण लिहितो इथे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, आता मला एक सांगा, ओके, आपण कन्सिडर करू फक्त हमिदसाठी सध्या. ओके, फक्त हमिदसाठी. डन. आता इकडे थोडंसं बघा, थोडा वेगळा पार्ट सांगते जेणेकरून तुम्हाला हे सम काय आहे हे लक्षात येईल. हमिदसाठी काढतोय आपण. ठीक आहे, सो स्पीड आपण त्याचं काय कन्सिडर केलं आहे, एक्स कन्सिडर केला आहे. ओके, डिस्टन्स काय आहे, dh घेऊया आपण इथे. टाइम किती लागलेला आहे, 1/3 आवर्स. ठीक आहे, ऍज इट इज घेऊया कॉमन हे 1/3 आवर्स. टाइम किती आहे, 1/3 आवर्स. ठीक आहे, म्हणजेच काय होतो, हा x इज इक्वल टू काय होणार इथे d3 होणार आहे. देअरफॉर dh घेऊया आपण इथे अजून पण. ठीक आहे, dh इज इक्वल टू काय होईल, x/3 होतं. हे आलं का लक्षात, नसेल आलं तर पुन्हा एकदा सांगते. स्पीड आपण काय अजून केला, हमिदसाठी x अजून केला. ओके, आपण हे फक्त हमिदसाठी काढतोय. ठीक आहे, नंतर डिस्टन्स आपण त्याचा dh पकडू. ठीक आहे, त्यानंतर टोटल टाइम त्यांनी किती म्हटलेला आहे, टाइम पण इक्वेट आहे, तो म्हटलेला आहे 1/3. ओके, तो 1/3 घेतला इथे. ठीक आहे, म्हणजेच ते काय आले, dh इज इक्वल टू काय आलेला आहे तुमचा x/3. सिमिलरली आपण त्या दोघांचेही हे टोटल डिस्टन्स किती म्हटलेला आहे, 30 किलोमीटर. म्हणजेच काय यांची ऍडिशन होणार आहे, म्हणजेच तुमचं फर्स्ट इक्वेशन हे अशा पद्धतीचं असेल. ओके, पुन्हा एकदा सांगते, जसं आपण हमिदचं घेतलं तसं जोसेफचं घेतलं तर काय काय होतं बघा. हा आता जोसेफ इज इक्वल टू, जोसेफचं डिस्टन्स फाइंड करतोय. कसं बघा, आता स्पीड त्याचं काय आपण अज्युम केलं आहे, y. ओके, that is equal to dj. dj is the distance for Joseph. Okay, now again time is same, 1/3. So therefore y is equal to what, 3 multiplied by
this. Therefore this y is equal to or y upon 3 is equal to distance by Joseph. ठीक आहे. सो आणि त्यांनी काय म्हटलंय टोटल डिस्टन्स. सो टोटल डिस्टन्स कधी होतं जेव्हा या दोघांचे ही डिस्टन्स ऍड होईल dh प्लस dj. ओके जसं हे दाखवलं मी तसंच केलं आहे. आता कळलं ठीक आहे. सो आपण हे सॉल्व्ह करून घेऊया. 3x प्लस 3y इज इक्वल टू 90 हे होईल तुमचं फर्स्ट इक्वेशन. हे कळालं इक्वेशन कसं आलेलं आहे ते. सिंपल होतं काही अवघड नव्हतं याच्यामध्ये. ठीक आहे. 3x प्लस 3y इज इक्वल टू 90. ओके नेक्स्ट कसं म्हटलंय त्याने इक्वेशन बघा. हा नेक्स्ट इक्वेशन कसं म्हटलेलं आहे आणि हो x अपॉन 3 प्लस y अपॉन 3 x प्लस y इक्वल टू 90 येतं. ओके सो सेकंड कंडिशन बघूया काय म्हटलं त्यांनी. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम B at the same time but in the opposite direction. डिरेक्शन अपोजिट आहे. डिरेक्शन अपोजिट आहे म्हणजेच काय असणार आहे dh मायनस dj. ओके हे असं असणार आहे इज इक्वल टू 30 डिस्टन्स कॉमन आहे त्यांचं. ठीक आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघूया पुढे. ओके इन अपोजिट डिरेक्शन म्हटलं म्हणजे डिफरन्स येतं. देन हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. नाव यांनी डायरेक्टली टायमिंग दिलेला आहे 3 hours चा. ठीक आहे. आता मी हे तुम्हाला इथे सेकंड कंडिशन साठी रफ काढून दाखवते. ठीक आहे रफ फॉर सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन बघा आता कशी येते. ठीक आहे. अपोजिट डिरेक्शन म्हटलं म्हणजे डिफरन्स आला त्याचा. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी टायमिंग किती दिलेला आहे 3 hours चा डिरेक्टली दिलेला आहे इन आवर्स मध्ये. सो आता बघा आपल्याकडे काय आहे स्पीड. अगेन स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे. ठीक आहे. हा आपला फॉर्म्युला कॉन्स्टंट. पुन्हा एकदा आपण dh काढतो आहे म्हणून सपोज x दिस इज dh. टाइम इज 3 hours. ठीक आहे. देयरफॉर हमेसाठी किती आलं डिस्टन्स इट इज 3x. सिमिलरली ओके y दिस इज dj अपॉन 3. देयरफॉर काय होईल मग डिस्टन्स जोसेफ किती होतं 3y होतं. राईट म्हणजेच आपण हे काय करणार आता 3x मायनस 3y इक्वल टू 30 हे तुमचं काय झालं मग सेकंड इक्वेशन. ओके हे कळालं 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. देयरफॉर काय होईल मग हे x मायनस y इज इक्वल टू 10 हे काय झालं तुमचं सेकंड इक्वेशन. डन. सोपे होते इक्वेशन x प्लस y आणि x मायनस y. पण प्रॉब्लेम कसा होता हा मोठाच्या मोठा दिला होता चांगला आणि फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ हे विचारले त्यांनी. किती सिंपल इक्वेशन आलेलं आहे. सगळ्यात सिंपल हेच इक्वेशन आहे ह्या अख्ख्या प्रॉब्लेम सेट मध्ये है ना. सो चला ऍड करूया आपण. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड. x plus y is equal to 90. That plus x minus y is equal to 10. Y get cancelled. 100. This is 2x and therefore this x is equal to 100 by 2 that is 50. 50 is what? 50 km per hour. का बरं? Speed for humming. Okay. This is the speed required for humming. Done. आपण x तो आहे आपला त्याप्रमाणे put this x is equal to 50. Okay. In equation सोपेच आहे इक्वेशन. सेकंड मध्ये घेऊया. ठीक आहे. सो 50 मायनस y इज इक्वल टू 10. देयरफॉर ओके मी काम करते मायनस y ऍज इट इज ठेवते. 10 ऍज इट इज आहे. हा माझा प्लस 50 इकडे आला मायनस 50. दिस मायनस y ऍज इट इज दिस इज मायनस 40. देयरफॉर y इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर. स्पीड रिक्वायर्ड फॉर जोसेफ. राईट स्पीड रिक्वायर्ड फॉर जोसेफ. ओके आणि त्याला आपण युनिट टाकायला विसरायचं नाही ऍज युजुअल. सोपं होता. ठीक आहे.